स्वागत आहे आपल्या सर्वांचे लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनलवर. येणाऱ्या सर्व लॅब टेक्निशियन एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आज आपण पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. क्वेश्चन नंबर फर्स्ट, विच अँटीकोगुलंट इज यूज्ड फॉर ब्लड गॅस ॲनालिसिस? ब्लड गॅस ॲनालिसिससाठी कोणते अँटीकोगुलंट वापरले जाते? तर यात ऑप्शन फर्स्ट EDTA, ऑप्शन सेकंड हिपॅरिन, ऑप्शन थर्ड सोडियम सायट्रेट, ऑप्शन 4 ऑक्झॅलेट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर बी हिपॅरिन. ब्लड गॅस ॲनालिसिससाठी हिपॅरिन हे अँटीकोगुलंट यूज केले जाते. एक्सप्लेनेशन, ब्लड गॅस ॲनालिसिसमध्ये हिपॅरिन वापरले जाते कारण ते pH आणि गॅसेस बदलत नाही, त्यामुळेच ब्लड गॅस ॲनालिसिसमध्ये हिपॅरिन हे अँटीकोगुलंट यूज केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड. विच सेल इज रिस्पॉन्सिबल फॉर द अँटीबॉडी प्रोडक्शन? अँटीबॉडी प्रोडक्शनसाठी खालीलपैकी कोणते सेल रिस्पॉन्सिबल आहेत? प्रतिपिंडी म्हणजेच अँटीबॉडी निर्मितीसाठी कोणती पेशी जबाबदार आहे? ऑप्शन ए टी सेल्स, ऑप्शन बी बी सेल्स, ऑप्शन सी मोनोसाइट, ऑप्शन डी न्यूट्रोफिल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, बी सेल्स. एक्सप्लेनेशन, बी लिम्फोसाइट्सपासून प्लाझ्मा सेल तयार होतात व अँटीबॉडी तयार होते. एक्सप्लेनेशन, बी लिम्फोसाइटपासून प्लाझ्मा सेल तयार होतात व अँटीबॉडी तयार होते. बी सेल्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द अँटीबॉडी प्रोडक्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थर्ड. नॉर्मल pH ऑफ ब्लड. ब्लडचा नॉर्मल pH किती आहे? रक्ताचा सामान्य pH किती असतो? ऑप्शन ए 6.8, ऑप्शन बी 7.0, ऑप्शन सी 7.35 to 7.45, ऑप्शन डी 8.0. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 7.35 to 7.45. रक्ताचा सामान्य pH हा 7.35 to 7.45 इतका असतो. एक्सप्लेनेशन, रक्ताचा pH थोडासा अल्कलाईन असतो. pH बदलल्यास ॲसिडोसिस किंवा अल्कॅलोसिस होतो. त्यामुळे ब्लडचा नॉर्मल pH हा 7.35 to 7.45 इतका असतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. विच स्टेन इज यूज्ड फॉर मलेरिया पॅरासाइट? मलेरिया पॅरासाइटसाठी खालीलपैकी कोणता स्टेन यूज केला जातो? मलेरिया परजीवीसाठी कोणता स्टेन वापरला जातो? ऑप्शन ए झेडेन नेल्सन स्टेन, ऑप्शन बी ग्राम स्टेन, ऑप्शन सी जिम्सा स्टेन, ऑप्शन डी अल्बर्ट स्टेन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जिम्सा स्टेन. जिम्सा स्टेन हा मलेरियल पॅरासाइटसाठी यूज केला जातो. एक्सप्लेनेशन, जिम्सा स्टेन पेरिफेरल ब्लड स्मिअरमध्ये मलेरिया पॅरासाइट दाखवतो आणि त्याच्यासाठी मलेरियल पॅरासाइटसाठी जिम्सा स्टेन हा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. ESR इज इन्क्रीज्ड इन. ESR कशामुळे वाढतो? ऑप्शन ए पॉलिसायथेमिया, ऑप्शन बी ॲनिमिया, ऑप्शन सी डिहायड्रेशन, ऑप्शन डी न्यूबॉर्न. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. ॲनिमियाच्या कंडिशनमध्ये ESR इन्क्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. एक्सप्लेनेशन, ॲनिमियामध्ये RBC कमी असल्यामुळे ESR वाढत असतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. विच सॅम्पल इज यूज्ड फॉर PT टेस्ट? प्रोथ्रोम्बिन टेस्टसाठी कोणता नमुना वापरला जातो? ऑप्शन ए सिरम, ऑप्शन बी होल ब्लड, ऑप्शन सी प्लाझ्मा, ऑप्शन डी युरिन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी प्लाझ्मा. एक्सप्लेनेशन, प्रोथ्रोम्बिन टेस्टसाठी सोडियम सायट्रेट अँटीकोगुलंट यूज केले जाते. त्यामध्ये
प्रोथ्रोम्बिन टेस्टसाठी सोडियम सायट्रेट अँटीकोगुलंट असलेले प्लाझ्मा यूज केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. नॉर्मल हिमोग्लोबिन इन अडल्ट मेल इज. अडल्ट मेलमध्ये हिमोग्लोबिनचं नॉर्मल रेंज किती असते? प्रौढ पुरुषामध्ये HBचे सामान्य प्रमाण किती असते? ऑप्शन ए 8 to 10 ग्राम पर डेसिलिटर. ऑप्शन बी 10 to 12 ग्राम पर डेसिलिटर. ऑप्शन सी 13 to 70 ग्राम पर डेसिलिटर. ऑप्शन डी 18 to 20 ग्राम डेसिलिटर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 13 to 17 ग्राम पर डेसिलिटर. एक्सप्लेनेशन. अडल्ट मेलमध्ये HB जास्त असते कारण त्यामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन प्रेझेंट असते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. विच ऑर्गॅनिझम इज ग्राम पॉझिटिव्ह कोकाईन चेन. साखळीमध्ये असलेले ग्राम पॉझिटिव्ह कोकाय खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन ए स्टेफिलोकोकाय. ऑप्शन बी स्टेप्टोकोकाय. ऑप्शन सी नायजेरिया. ऑप्शन डी ई कोलाय. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्टेप्टोकोकाय. स्टेप्टोकोकाय हे एक चेन लाईक स्ट्रक्चर असते. स्टेफिलोकोकाय हे ग्रेप्स लाईक्स म्हणजे द्राक्षाचं जसं क्वेश्चन नंबर 8. विच ऑर्गॅनिझम इज अ ग्राम पॉझिटिव्ह कोकाईन चेन. साखळीमध्ये असलेले ग्राम पॉझिटिव्ह कोकाय कोणते आहे? ऑप्शन ए स्टेफिलोकोकस. ऑप्शन बी स्टेप्टोकोकस. ऑप्शन सी नायजेरिया. ऑप्शन डी ई कोलाय. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्टेप्टोकोकस. स्टेप्टोकोकस हे चेन लाईक स्ट्रक्चर असते. एक्सप्लेनेशन. स्टेप्टोकोकस हे चेनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. विच टेस्ट इज यूज्ड फॉर डायबेट्स स्क्रीनिंग. डायबेट्स तपासणीसाठी खालीलपैकी कोणती चाचणी केली जाते? ऑप्शन ए HB. ऑप्शन बी ESR. ऑप्शन सी फास्टिंग ब्लड शुगर. ऑप्शन डी ब्लीडिंग टाईम. तर याचं योग्य उत्तर आहे डायबेटिक स्क्रीनिंगसाठी फास्टिंग ब्लड शुगर किंवा PP पोस्ट प्रँडियल ब्लड शुगर टेस्ट केली जाते. एक्सप्लेनेशन. फास्टिंग ब्लड शुगर हा डायबेटिस स्क्रीनिंगसाठी बेसिक टेस्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नॉर्मल व्हॅल्यू इज. मूत्राची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते? ऑप्शन ए 1.000. ऑप्शन बी 1.005 to 1.030. ऑप्शन सी 1.040. ऑप्शन डी 1.050. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर बी 1.005 to 1.030. एक्सप्लेनेशन. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही मूत्राची कॉन्सन्ट्रेशन दर्शवत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. विच WBC इन्क्रीज इन बॅक्टेरियल इन्फेक्शन. बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये खालीलपैकी क्वेश्चन नंबर 11. विच WBC इन्क्रीज इन बॅक्टेरियल इन्फेक्शन. बॅक्टेरियल संसर्गातील कोणती WBC वाढते? बॅक्टेरियल म्हणजे ज्या वेळेला आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन होते त्यामध्ये कोणती WBC इन्क्रीज झालेली आपल्याला बघायला मिळते. ऑप्शन ए लिम्फोसाईट. ऑप्शन बी इओसिनोफिल्स. ऑप्शन सी न्यूट्रोफिल. ऑप्शन डी बेसोफिल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी न्यूट्रोफिल. एक्सप्लेनेशन. न्यूट्रोफिल्स बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये आपल्याला वाढलेले दिसतात म्हणजेच थोडक्यात काही इन्क्रीज झालेले दिसतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. स्पुटम सॅम्पल इज यूज्ड टू डायग्नोसिस. थुंकीचा नमुना कशासाठी वापरतात? स्पुटम सॅम्पल. ऑप्शन ए मलेरिया. ऑप्शन बी टायफॉइड. ऑप्शन सी ट्युबरक्युलोसिस. ऑप्शन डी डेंग्यू.
तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिससाठी स्पुटम सॅम्पल यूज केले जाते. एक्सप्लेनेशन, ट्युबरक्युलोसिस निदानसाठी स्पुटम एक्झामिनेशन केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. विच अँटीकोगुलंट इज यूज्ड फॉर ESR. ESR टेस्टसाठी खालीलपैकी कोणता अँटीकोगुलंट यूज केले जाते. ESRसाठी कोणते अँटीकोगुलंट वापरतात. ऑप्शन ए EDTA, ऑप्शन बी हिपॅरिन, ऑप्शन सी सोडियम सायट्रेट, ऑप्शन डी फ्लोराईड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सोडियम सायट्रेट हे अँटीकोगुलंट ESR टेस्टसाठी यूज केले जाते. एक्सप्लेनेशन, वेस्टग्रेन मेथडमध्ये ESR टेस्टसाठी सोडियम सायट्रेट हे अँटीकोगुलंट यूज केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. नॉर्मल प्लेटलेट काउंटची रेंज किती आहे. प्लेटलेटचे सामान्य प्रमाण किती आहे. ऑप्शन ए 50,000 to 1 लाख, ऑप्शन बी 1 to 2 lakhs, ऑप्शन सी 1.5 to 4 lakh, ऑप्शन डी 5 to 7 lakh. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 1.5 to 4 lakh, म्हणजे 1.5 to 4.5 lakh इतकी नॉर्मल रेंज असते. एक्सप्लेनेशन, प्लेटलेट हा क्लॉटिंगसाठी खूप महत्त्वाचा असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. विच स्टेन इज यूज्ड फॉर ॲसिड फास्ट बेसिलाय. ॲसिड फास्ट बेसिलायसाठी खालीलपैकी कोणता स्टेन यूज केला जातो. ऑप्शन ए ग्राम स्टेन, ऑप्शन ए जेम्सा स्टेन, ऑप्शन सी झेडन स्टेन, ऑप्शन डी लेशमन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, झेडेन नेल्सन स्टेन हा ॲसिड फास्ट बेसिलायसाठी यूज केला जातो. एक्सप्लेनेशन, ॲसिड फास्ट बेसिलाय AFB म्हणजेच ॲसिड फास्ट बेसिलाय याचा यूज TB बॅक्टेरियासाठी केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. विच विटॅमिन डेफिशियन्सी कॉज स्कर्वी. स्कर्वी कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होते. ऑप्शन ए विटॅमिन ए, ऑप्शन बी विटॅमिन B12, ऑप्शन सी विटॅमिन सी, ऑप्शन डी विटॅमिन डी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, विटॅमिन सीमुळे स्कर्वीची डेफिशियन्सी पाहायला आपल्याला मिळते. एक्सप्लेनेशन, विटॅमिन सी कमी झाल्यामुळे ब्लिडिंग गम्स अँड स्कर्वी आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. विच टेस्ट यूज फॉर लिव्हर फंक्शन. लिव्हर फंक्शनसाठी खालीलपैकी कोणती चाचणी आहे. ऑप्शन ए KFT किडनी फंक्शन टेस्ट, ऑप्शन ए लिव्हर फंक्शन LFT लिव्हर फंक्शन टेस्ट, ऑप्शन सी RFT रिनल फंक्शन टेस्ट, ऑप्शन सी CBC कंप्लीट ब्लड काउंट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर बी LFT लिव्हर फंक्शन टेस्ट. एक्सप्लेनेशन, LFTमध्ये SGOT SGPT. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण सर्वांनी केलेल्या सपोर्टमुळे आज आपण यूट्यूबवर 1.9K सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहेत. आपण असाच सपोर्ट करत राहा. आरोग्य विभाग भरती तसेच येणाऱ्या अपडेट्ससाठी डिस्क्रिप्शनमधून आपला व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. थँक्यू.